नमस्कार मंडळी, आपल्या सकाळची सुरुवात पावसापासून झाली होती आणि गावाकडे बघा एकदम बारीक बारीक कसा पाऊस पडतोय। या वर्षी तर पावसाने मे महिन्याच्या मधल्या टप्प्यापासून सुरुवात केली आहे। बाहेर पाऊस लागत होता म्हणून आपल्या इथे डॉगीज बाय आले होते, ते पूर्णपणे भिजलेले होते, त्यांना बसायचं होतं। तर आज मंडळी होता गुरुवार, आपण घरीच होतो आणि आपल्याला जेवण बनवायचं होतं, डाल भात बनवायची होती। आपला मित्र डाल भात बनवण्याची तयारी करत होता। आपल्या मागच्या बाजूला नजर मारली तर पूर्णपणे झाडाचा पातेरा पडला होता, कारण पाऊस आला होता त्यावेळी वारा सुटला होता, म्हणून सर्व पातेरा इकडे तिकडे विस्कटलाय। इकडे आपला भाव मस्त डालीला फोडणी देत होता आणि आपल्या रूमच्या समोरचा नजारा असा काही झाला होता की मस्त पावसाचं वातावरण पुन्हा एकदा झालं होतं। माझं आणि रूमवरच्या मित्राचं प्लॅन असं ठरलं होतं की आपण आता पावसामध्ये अंघोळ करूया, पण थंडी भरपूर लागत होती म्हणून आम्ही पॅन्ट पूर्णपणे विस्कटलं। हे बघा, आपल्या गावाकडे पाऊस 2-3 दिवस डेली पडतोय। आता बघा गवताला पण मस्त हिरवीगार अशी रोपं आली आहे। दुपारची बरोबर 1:15 वाजले होते। आपलं जेवण एकदम रेडी झालं होतं। आपल्या जेवणासाठी डाल भात आणि लोणचं होतं आपलं गावठी। आम्ही दोघांनी पण मस्त गरम गरम जेवणावरती मस्त ताव मारला आणि 1:30 वाजता असा काही पाऊस आला की पावसाने पूर्णपणे धुमाकूलच घातला। आणि ह्या पावसाला बघून समीर आपला बोलत होता की आपण आज खेकडे पकडायला जाऊया रात्री। त्याला मी असं बोललो की हा एवढा पाऊस पडतोय, लाईट तर आधी येऊ दे आपल्याला बॅटरी चार्जिंगला लावायला। मित्रांनो, होय, टाकल्याची रोपं रुजली म्हणजे समजून जायचं पावसाला आता सुरुवात झाली।